उल्हास नदी चौपाटीवर कारंजा बंद अवस्थेत. शासकीय कामात होत असलेली लाचारी दिसत आहे. कुळगाव बदलापूर शहर सध्या शहरीकरणाच्या उद्देशाने वाटचाल करत असून कुळगाव बदलापूर शहराचा विकास हा झपाट्याने होत आहे. त्या विकासातून कुळगाव बदलापूरची लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सर्वात जास्त प्रश्न निर्माण होतात. स्टेशन परिसरात वाहतुकीची समस्या, तसेच गर्दी परिसरात वाहतुकीवर परिणाम, रस्त्यावर खड्डे, आरोग्य समस्या, अपुरी अस्वच्छता समस्या, प्रदूषण समस्या, रस्त्यावरील फेऱ्यावाल्यांची समस्या, शहरातील फुटपाथ कधी रिकामे होतील, भटकी कुत्र्यापासून शहर कधी मुक्त होणार, घनकचरा व्यवस्थापनाची समस्या, तुंबलेले गटारे, नाले, ओढे, गटार यावर अनधिकृत बांधकाम केलेले हे कधी मुक्त होणार, वाढीव कर समस्या, पार्किंगची समस्या, असहकार्य असलेले प्रशासक, तसेच कुळगाव बदलापूर नगर परिषद उल्हास नदी चौपाटीवर फाउंटन बसवण्यात आला. हे फाउंटन काही महिने चालले, त्यानंतर हे फाउंटन बंद अवस्थेत का? यावर निधी कमी पडला का? त्यावेळी आपण टेंडर काढले, त्यावर आपल्याकडून कोणत्या प्रकारे नियोजन पद्धतीने केले नाही का? हा खर्च व्यर्थ करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. त्यावर काय कारवाई करतात ते पाहूया. संजय कदम, ठाणे जिल्हा प्रतिनिधी, निर्भीड पत्रकार संघ.